सध्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभात भारतातील विविध भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। या बहुसंख्येने आलेल्या भाविकांमुळे प्रयागराज भूमी फुलून गेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच धर्मातील अनुयायी महाकुंभात सहभागी होताना दिसत आहेत। कुंभमेळा हा प्रामुख्याने हिंदूंचा उत्सव असला तरी शीख धर्मीय लोकांवर देखील हिंदू परंपरांचा मोठा पगडा असल्याचं दिसून येत आहे। कारण गेल्या कित्येक दशकांपासून शीख धर्मीय अनेक अनुयायी कुंभमेळ्यात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। एवढंच काय, पण शीख साधूंचे स्वतंत्र आखाडे देखील आहेत। त्यांच्या याच आखाड्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। प्रयागराज मधील नदीच्या संगमावर वेगवेगळ्या आखाड्यातील साधूंनी शेकडोंच्या संख्येने आपले मोठमोठे तंबू उभारले आहेत। काही तंबू तर अनेक एकरांमध्ये पसरलेले आहेत। तिथं बसूनच ते पूजापाठ करताना दिसत आहेत। सामान्यतः कुंभमेळ्यात साधूंचं ज्या ठिकाणी वास्तव्य असतं त्या ठिकाणाला आखाडा म्हटलं जातं। कुंभमेळ्यात शैव, वैष्णव आणि उदासीन संप्रदायाचे मिळून असे एकूण 13 आखाडे आहेत। यातला जो उदासीन संप्रदाय आहे त्यामध्ये 3 आखाडे असून या तिन्ही आखाड्यात प्रामुख्याने शीख साधूंचा सहभाग असतो। मात्र असं असलं तरी हे सगळे साधू सनातन धर्माला देखील मानतात। उदासीन संप्रदायाच्या 3 आखाड्यापैकी पहिला आखाडा आहे तो म्हणजे श्री निर्मल पंचायती आखाडा। या आखाड्याची स्थापना 1862 मध्ये शीख गुरु गोविंद सिंग यांचे सहकारी वीर सिंग यांनी केली होती। या आखाड्याचं मुख्यालय हरिद्वार मधील कनखल इथं आहे। आचार शुद्धता आणि आत्मशुद्धी हा निर्मल आखाड्याचा मूळ मंत्र आहे। या आखाड्यातील साधू संत पांढरे कपडे घालतात। त्यांच्या ध्वजाचा रंग पिवळा असून त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळ दिसून येते। या आखाड्याच्या अनुयायांचे मुख्य उद्दिष्ट गुरु नानक देव यांच्या मूलभूत तत्वांचं पालन करणं आहे। निर्मल आखाडा हा गुरु गोविंद सिंग महाराज यांच्यासोबतच गुरु ग्रंथ साहिब यांना देखील पूजनीय मानतो। इतर आखाड्यांप्रमाणेच याही आखाड्यात चिल्लम, सिगारेट इत्यादी कोणत्याही प्रकारचं धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। लाखो शीख लोक निर्मल आखाड्याचे अनुयायी आहेत। दुसरा आखाडा आहे तो म्हणजे पंचायती बडा उदासीन आखाडा। या आखाड्याचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं आहे। ते गुरु नानक यांचे थोरले पुत्र श्रीचंद यांच्या शिकवणीचं पालन करतात। 1825 मध्ये हरिद्वार इथं योगीराज श्री निर्वाण देवजी महाराज यांनी त्याची स्थापना केली। हा संप्रदाय जगद्गुरु भगवान श्री श्री चंद्र देवजींना पूजनीय मानतो, जे उदासीन संप्रदायाचे 165वे आचार्य होते। आखाड्यातील सर्व संत आणि ऋषी त्यांच्या इष्टदेवतेने दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करून समाजसेवा करतात। याशिवाय या आखाड्यातून पंचदेवाचीही पूजा केली जाते। यामध्ये भगवान विष्णू, भगवान शिव, माता भगवती, भगवान गणेश आणि भगवान सूर्यनारायण यांची पूजा देखील समाविष्ट आहे। तिसरा आखाडा आहे श्री पंचायती नया उदासीन आखाडा। या आखाड्याची स्थापना महंत सुधीरदास यांनी 1846 मध्ये हरिद्वार येथील कनखल इथं केली होती। याचं मुख्यालय हरिद्वार इथंच आहे। या आखाड्यातील साधू संत भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच गुरुबाणीचं पठण देखील करतात। आखाड्याशी संबंधित सर्व संत आणि ऋषी वानप्रस्थ जीवन जगतात आणि आपापल्या छावण्यामध्ये राहून देवाचं नामस्मरण करतात। आखाड्यातील काही शीख साधू कपाळावर चंदन देखील लावतात। या आखाड्यातील संतांनी नेहमीच सनातन धर्म आणि संस्कृतीचं रक्षण केलं आहे। एकूणच कुंभमेळ्यात सहभागी होऊन शीख साधू संत आणि भाविक एकता दाखवण्याचा, समानतेच्या मूल्यांचं पालन करण्याचा आणि विविध समुदायामध्ये सद्भावना वाढवण्याचा संदेश देतात। त्यांच्या तिन्ही आखाड्यामध्ये हे साधू संत केवळ त्यांच्या आध्यात्मिक मूल्यांचं पालन करत नाहीत, तर मेळ्याच्या सामूहिक वातावरणात सक्रिय योगदान देतात। शिवाय सांस्कृतिक जडणघडणीत योगदान देण्यामध्ये शीख धर्माची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचं दिसून येतं। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।